फॅशनसाठी मुक्या जीवांचा बळी का? धनकवडीतील चिमुकल्यांनी विचारला समाजाला जाब. आपल्या पायातील लेदरचे बूट किंवा हातातील महागडी बॅग तयार करण्यासाठी एखाद्या प्राण्याला किती वेदना सहन करावे लागतात या प्रश्नाला थेट भिडत अवघ्या 10 वर्षाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आज समाजासमोर ठामपणे आवाज उठवलाय. नवमहाराष्ट्र प्राथमिक शाळा धनकवडी इथं पार पडलेल्या या आगळ्या वेगळ्या प्राणी हक्क जनजागृती शिबिरात विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेत प्राण्यांच्या मूक वेदनांना वाचा फोडली. पीडस पीपल संस्था तसेच नवमहाराष्ट्र प्राथमिक शाळा ॲनिमल क्लब यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या उपक्रमात शाळेने 10 वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्राण्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सक्षम केलं. या 1 तासाच्या कार्यक्रमानं उपस्थित शिक्षकांनी पालकांनी अंतर्मुख केलं. नाट्यातून मांडला लेदर उद्योगाचा क्रूर चेहरा. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं ते विद्यार्थ्यांनी सादर केलेलं पथनाट्य. लेदर उद्योगासाठी प्राण्यांवर होणारे अनन्वित अत्याचार आणि त्यांची केली जाणारी कत्तल याचं प्रभावी चित्रण पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. मुख्य प्रवाहातील कुणी या विषयावर बोलत नसताना या मुलांनी एवढ्या लहान वयात इतका ठाम आणि संवेदनशील संदेश देणं हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरलंय. मी प्राणी बोलतोय. कार्यक्रमात 10 वर्षाच्या 10 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांचं प्रतिनिधित्व केलं. हातातील पोस्टर, स्वरचित कविता आणि प्राण्यांच्या मुखवट्यांच्या माध्यमातून त्यांनी आम्हालाही जगू द्या अशी अर्थहाक दिली. पृथ्वी केवळ माणसांची नाही ती प्राण्यांचीही आहे हे सांगणारं समूह घेत जेव्हा विद्यार्थ्यांनी गायलं तेव्हा संपूर्ण सभागृह भारावून गेलं. बदलाची सुरुवात स्वतःपासून करत या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केवळ समस्या मांडली नाही तर स्वतः पुढाकार घेऊन उपायही सुचवले. लेदरच्या वस्तू, दूध, अंडी, मांस यासारख्या वस्तूंचा त्याग करणं, प्राण्यांशी प्रेमानं वागणं आणि त्यांच्या हक्कांचं रक्षण करणं हे बदल प्रत्येकानं आपल्या जीवनातून सुरू करावेत असं त्यांनी आवाहन केलं. आम्हाला केवळ साक्षर पिढी नाही तर संवेदनशील आणि जबाबदार पिढी घडवायची आहे. मुलांनी स्वतः पुढाकार घेऊन प्राण्यांच्या बाजूने आवाज उठवला हेच या उपक्रमाचं खरं यश आहे. या शिबिरानं विद्यार्थ्यांमागे केवळ सहानुभूतीच नाही तर नेतृत्व, जबाबदारी आणि सामाजिक भान विकसित केलंय. इतक्या लहान वयात विद्यार्थ्यांनी समाजात जागृती करण्याचा घेतलेला पुढाकार हा पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. जॅकेट किती स्टायलिश आहे. ही बॅग, ही बूट एक नक्कीच अस्सल लेदर आहे. एकदम जेन्युइन. माझ्या आईपासून मला वेगळं केलं गेलं. मी नर होतो, मी दूध देऊ शकत नव्हतो म्हणून ते म्हणाले विकून टाका याला. तुम्ही मला पाहिलंच नाही. तुम्ही पाहिलं फक्त एक बॅग, एक बूट आणि एक बेग. दूध नाही, जीव नाही. म्हातारी गाय, म्हातारी गाय, आजारी गाय, म्हातारी गाय. माझ्या दुधावर लोक कमावत राहिली तर माझी पिल्ले माझ्या डोळ्यासमोर नेली गेली. तुम्ही कधी विचार केला का ते वासरू कुठे गेलं? ते ठीक आहे का? त्याची आई जिवंत आहे का? आहे का? आहे का? आहे का? तर वासरू विकायला आला, शेतकरी आला, शेतकरी आला. शेतकरी